दिल्लीच्या अगोदरचे असलेले शेवटचे व्हिडिओ असणार आहेत. हा, विभक्तीमध्ये आपण बघितलं की नाम सर्वनाम या ठिकाणी सामान्य रूप करत असताना आपण जे प्रत्यय लावत असतो तो प्रत्यय बघितला किंवा विभक्ती काय हो जा म्हणजे विभक्तीची गरज काय हे आपण बघितली. म्हणजे वाक्याला म्हणजे दिलेल्या शब्दांना एक चांगलं वाक्याचं रूप जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपण जे काही प्रत्यय लावतो ते प्रत्यय लावून जे एक विभक्ती रूप तयार होतं त्यावेळेस एक चांगलं ते विधान तयार होतं. बरोबर आहे का? विधान होतं आपण ते बघितलेलं आहे. तर आपल्याला आपण विभक्ती म्हणजे काय समजून घेतलेली आहे. म्हणजे नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील असलेल्या इतर शब्दाचा जो काही क्रियापदाशी किंवा मुख्य शब्दाशी जो काही संबंध आहे त्या संबंधाला आपण काय म्हणत असतो विभक्ती असं म्हणत असतो. आपण पाहिजे ते पाहत असताना आपण वाक्याला काय केलंय विभक्ती आहे, विभक्तीचे काही रूप आहे. अजून याच्या पुढे आपलं तुम्हाला कारक बघायचे आहे, भरपूर आहे सगळे काही प्रकार मी सगळे एका नंतर एक आपण घेणार आहोत. लक्ष ठेवा. त्यानंतर आपल्या विभक्ती करत असताना मूळ शब्दात कसा कसा बदलू. मूळ शब्द या ठिकाणी मूळ शब्द आहे. जसं की आपण घेतलं होतं एक वाक्य घेतले सुरुवातीला. काय वाक्य घेतलं होतं? व मधुने काठीने शेजारच्या मधुने काठीने कुत्र्याला मारले. पण जर म्हणलं शेजार मधु कुत्रा काठी मार असं लिहिलं तर वाक्य नाही होते. बरोबर आहे का? त्यामुळे त्याला जे आपण जे काही लावलेले आहे ते या स्वरूपात जसं की मग या ठिकाणी मूळ शब्द घेतलेला आहे आपण भाऊ. भाऊ हा मूळ शब्द घेतलाय. या ठिकाणी भावाचं जे काही सामान्य रूप होत असतं भावा. भावा हे सामान्य रूप झालं. तसंच राम हे तर रामाचं सामान्य रूप झालं रामा. हे लक्षात ठेवत चालायचं. या ठिकाणी आकार आलेला आहे. आकार आकार आ म्हणजे तोंड वाचल्या गेलेलं आहे. लक्षात आलंय का? तोंड वाचल्या गेले आकार. शाळा शाळे शाळे झाले. त्यानंतर उंदीर उंदरा हे याचं सामान्य रूप असं होते. शिक्षक शिक्षका 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 अनुसार या. त्यानंतर मूल मुला हे त्याचं सामान्य रूप झाले. वीट च विटा घर च घरा. हे अशी या स्वरूपामध्ये मूळ शब्द आणि त्याचं सामान्य रूप असं होतंय. मूळ शब्दाचं सामान्य रूप असं होईल. आता त्याला या ठिकाणी विभक्ती काय काय लागली गेली बघा. या ठिकाणी समजून घ्या भाऊ आहे. या ठिकाणी ला शब्द लागला गेला. भाऊ भाऊला जी विभक्ती लावली ला लावला गेलाय. मग या ठिकाणी भाऊला ला लावल्या गेल्यानंतर विभक्ती लावल्यानंतर काय झालंय? काय झालं ते भावाला. बरोबर आहे. या ठिकाणी रामा हे सामान्य रूप तयार झालं. या रामाला ला लागलं म्हणून काय झालं रामाला. हे विभक्तीचं रूप तयार झालं जे आपल्याला वाक्यामध्ये लागतंय. जे विभक्ती रूप तयार करत असताना जे योग्य वाक्य लागतंय आपल्याला योग्य वाक्य तयार हे योग्य वाक्य तयार झाले. आपले जे शब्द लागतात ते असे आहेत. पण त्याला लागले गेले या ठिकाणी जे भाव आहे सामान्य रूप आहे त्याला लागले गेले जे प्रत्यय आहे हे प्रत्यय अशा स्वरूपात आहे. जसं की ते ला घेतलंय रामाला हे काय लावलं आपण प्रत्यय झालं रामाला. त्याकडे शाळेतून म्हणजे शाळेतून शाळेतून काय हा पूर्ण शब्द झालाय जवळपास. शाळेतून ही मुलं शिकली ती मुलं शिकली. शाळेतून आम्ही असं केलं तसं केलं. त्यानंतर तून तून प्रत्यय लागला गेलाय. तून हा प्रत्यय लागला गेलाय. तून हा प्रत्यय लागला गेलाय. प्रत्यय कोणचा आहे तर तून आहे. त्याला उंदरा मग उंदरा शी म्हणजे शी हा त्याला प्रत्यय लागला म्हणून झालं ते उंदराशी हा झाले. या ठिकाणी शिक्षका याला नि हा प्रत्यय लागले त्यामुळे झालं शिक्षकांनी झालेला आहे. त्यानंतर तर मुलांना ना हा प्रत्यय लागलेला मुलांना असं झालेलं आहे. त्यानंतर विटा आपण चा हा प्रत्यय लागला म्हणून विटांचा असं त्याला जो आहे विभक्ती उत्तर झाले. घर घरा हा झालेला आहे
याचं सामान्य रूप घर आहे, त्याला रा हाय जो आहे, त्याला रा जो आहे त्याला लागले, या ठिकाणी प्रत्यय लागले, म्हणून घरांजवळ पण होते. तुम्ही घरांचा पण म्हणू शकता किंवा घरांना पण म्हणू शकता, परंतु घराजवळ या ठिकाणी जे आहे तर याचं विभक्ती रूप असं तयार होते. असे अनेक शब्दांचं तुम्ही काय करायचं, तुम्हाला अनेक शब्द मी दिल्यानंतर तुम्ही काय करायचं, मूळ शब्द दिला जाईल, त्याला तुम्ही सामान्य रूप लावायचंय, त्याला विभक्तीचं रूप काय लावलेलं आहे ते, आणि त्यानंतर विभक्ती रूपात ते कसं तयार झालेला शब्द आहे तो शब्द तुम्हाला तयार करायचा आहे. आपल्या मनाने लावायचे, त्यानुसार बरोबर लावता तुम्ही, चुकत नाही. हे एकदा समजलं असेल तुम्हाला तर ते निश्चितपणे लावते. थांबायचं मग.